शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित ज्येष्ठ फुटबॉल खेळाडूंच्या वेटरन फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात खेळण्यात आला. सामन्यात सुरुवातीपासूनच दोन्हीकडून आक्रमक खेळ पाहायला मिळाला. पूर्वार्धात संध्यामठच्या प्रदीप पाटील यांनी गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली, तर उत्तरार्धात पाटाकडील तालीम मंडळाचे निलेश ढोबळे यांच्या गोलनं सामना 1 गोल बरोबरीत आणला. अखेरपर्यंत सामना 1-1 बरोबरीत राहिल्यानं सामन्याच्या निकालासाठी टाय ब्रेकरचा अवलंब करण्यात आला. यात पाटाकडील तालीम मंडळ संघाकडून भरत पाटील, सईफ हकीम, संतोष निकम, विनायक जाधव यांनी गोल नोंदवले, तर अभिजित चिले यांना अपयश आलं. संध्यामठ संघाकडून नंदकुमार जांभळे आणि चंद्रकांत जांभळे यांना गोल नोंदवता आले, तर संदीप भोसले आणि राजेंद्र दळवी यांना गोल करता आले नाहीत. त्यामुळं हा सामना पाटाकडील तालीम मंडळानं 4-3 गोल फरकानं जिंकत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. उपमहापौर अक्षय जरग, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, जयेश कदम आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या पीटीएम संघाला 15,000 रोख आणि चषक देऊन गौरवण्यात आलं, तर उपविजेत्या संध्यामठ संघाला 10,000 रोख आणि चषक देण्यात आला. या स्पर्धेत बेस्ट गोल पाटाकडील तालीम मंडळाच्या विशाल एन, बेस्ट डिफेन्स नंदकुमार जांभळे, बेस्ट हाफ अनिरुद्ध शिंदे, बेस्ट फॉरवर्ड निलेश ढोबळे यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी कर्नल विजयसिंह गायकवाड, नुपूर कदम, सुशील संकपाळ, नगरसेवक विनायक फाळके, रोहित ठोंबरे, डी.पी. पाटील, शामराव देवणे, शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष शिवाजी पाटील, किरण साळोखे, उदय पाटील, सुनील गायकवाड, संतोष कामते, प्रमोद भोसले, शिवाजी घाटगे, सुनील ठोंबरे, लखन पाटील यांच्यासह क्रीडाप्रेमी उपस्थित होते.